हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू सरोज वर्ल्ड. तर आज आम्ही चाललो आहोत कडेगावला यासाठी की आम्ही चटणी बनवण्यासाठी चाललो आहोत. जो आपण वर्षभरासाठी मसाले यूज करतो, आपली रेडवाली चटणी, घाटी चटणी, ती बनवण्यासाठी चाललो आहोत. बरेच लोक घरी देखील बनवतात, आम्ही देखील याच्या आधी घरीच बनवायचो, पण ते खूपच प्रोसेस असते आणि आताच्या पिढीला नाही जमत. तर आता आम्ही पोचलेलो आहोत कडेगावमध्ये. हे पवनसिद्ध मसाले म्हणून दुकान आहे. इथे आहे चटणी आपल्याला जी आहे बनवून भेटते कृष्णा ज्वेलर्सच्या खाली. तर हे एक्झॅक्ट लोकेशन मी तुम्हाला सांगते, असं काही एवढं काही लांब नाही आहे, जवळच आहे. कडेगावच्या मेन चौकातून तुम्ही आतमध्ये गेला तर जो तडसरला जाणारा रोड आहे त्याच रोडला हे दुकान आहे. इथे तुम्हाला रेडीमेड चटणी देखील मिळेल आणि जर तुम्हाला कस्टमाइज करून काही बनवून घ्यायचं असेल, जसं चटणीमध्ये काही लोक कमी तिखट खातात, काही लोक जास्त तिखट खातात, तर तुम्ही येऊन ऑर्डरप्रमाणे बनवून देऊ शकता. प्लस इथे तुम्हाला उन्हाळ्याचं जे काम आहे, उन्हाळी वाळवण वगैरे, ते देखील इथे भेटेल. तर असं हे दुकान आहे, तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता. मी नक्कीच कॉन्टॅक्ट नंबर यांचा डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर जे गावच्या साईडला आहे, ज्यांना खरंच बनवायला नाही जमत, तर ते इथे येऊन आपल्या डोळ्याच्या समोर ते लोक बनवून देतात, जसं हवं आहे तसं. आणि रिद्वी आणि सौरव आहेत ते गाडीत बसले होते, कारण की खूपच गरम होत होतं उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे. आणि हे कृष्णा ज्वेलर्सच्या खालीच आहे दुकान आहे ते. आणि हा बघा, हा जो आहे तो तडसरला जाणारा रोड आहे, कडेगावच्या मेन रोडपासूनच तडसरला जाणारा रोड आहे. तर आता इथे आम्ही ऑर्डर दिलेली आहे. आता इथून आम्ही जाणार, ज्यांचा डंक आहे तो आतमध्ये आहे, तर तिथे जाणार आणि तिथे मम्मी पप्पा थांबणार आहे आणि आम्ही लोक गाडीत थांबणार आहे, कारण की बनवायला ते बोलले की पूर्ण दिवस जाईल, पण आता जाऊन माघारी कधी यायचं. सो आम्ही बोललो की आम्ही थांबतो इथेच. मग आता इथे बघा, आमच्या मिरच्या, लसूण वगैरे वाळवायला टाकलेले आहेत. वाळवून भाजून वाळवतात, नंतर कांदा वगैरे शिजायला टाकतात. इथेच त्यांची सगळी प्रोसेस होते. इथे मोठं मीठ देखील तुम्हाला दिसत असेल जेवणात ठेवलं आहे. आणि इथे आमचा कांदा जो आहे तो शिजायला टाकला आहे दादांनी. आणि ह्या आमच्या अगोदरची ऑर्डर जी आहे त्यांची चटणी काढायची चालू आहे डंकमधली. आणि इथे शेडसारखं त्यांनी बनवलं आणि इथेच ते लोक सगळे प्रोसेस करतात. त्यांच्याच बायका असतात लसूण वगैरे निवडण्यासाठी, देठं वगैरे काढण्यासाठी मिरच्यांची. तर सगळी प्रोसेस जी आहे ती इथेच होते, फक्त आपण ऑर्डर द्यायची किती किलोचे हवेत ते. आणि हा इथला आजूबाजूचा परिसर. इथे मम्मी आता जेवायला बसलेली, कारण की आम्ही जेवण होत आलो, टिफिन घेऊन आलेलो. आणि तिथे बायका आहेत पाठीमागे ज्या लसूण सोलत आहेत, तर त्यांचंच सगळं असतं. त्यानंतर रिद्वी देखील गाडीत बसली होती जेवायला. तिला बरेच दिवस चायनीज करत होती, तर मी तिथूनच पार्सल घेतलं होतं आणि मग ते टिफिनमध्ये काढून तिला दिलं होतं खाण्यासाठी. तर आम्ही गाडीत थांबलेलो आणि मम्मी पप्पा तिकडे थांबलेले डंकाजवळ. गाडी आम्ही सावलीला लावलेली एका झाडाखाली आणि तिथे आम्ही थांबलो होतो, कारण की एवढा वेळ रिद्वी नाही एका जागी शांत बसत आणि तिथे ऊन होतं त्याच्या बाहेर, त्यामुळे आम्ही गाडीतच थांबलो होतो, मी, सौरव आणि रिद्वी. तर सौरव आता आमच्यासाठी कोल्ड्रिंक घेऊन आलेला आहे. तर अशी आमची मजा चालली होती, थोडा वेळ टाईमपास. रिद्वी थोडा वेळ झोपली होती, आता झोपून उठल्यानंतर मग सौरवने कोल्ड्रिंक्स आणले होते, मग त्यानंतर आम्ही ते पिले. त्यानंतर पप्पा देखील आले गाडीत बसायला आणि हे रिद्वीच्या नावाखाली सगळ्यांची मजा चालू होती. रिद्वीला फक्त एक घास खायचा आणि परत अर्धा तास झाला की मम्मा मला भूक लागले, काहीतरी दे. आणि काय, सगळेजण सोबत असले की तिची मज्जाच आहे. मग रिद्वीच्या नावाखाली आम्ही लोक सगळेच खात होतो कुरकुरे, डाळ वगैरे असं वरचं खायचं चालू होतं. आणि मम्मी जी आहे तिकडे थांबलेली होती. त्यानंतर आम्ही देखील तिकडे गेलो बिल्डिंगच्या तिथे. आणि गरम होत असल्यामुळे आम्ही काचा उड्या ठेवून बसलेलो आणि त्यांनी बिल्डिंगवरती पाणी वतलं, पाणी मारताना सगळं पाणी जे आहे ते गाडीत आलं. लिटरली एवढं गाडी खराब झाली. सकाळीच गाडी धुतली होती यायच्या आधी आणि त्यांनी पाणी टाकल्याने सगळं गाडीत. आणि सौरवच्या आयफोनवर देखील सगळं पाणी झालं होतं, सौरवचा आयफोन देखील भिजला. तर आम्ही गरमीमुळे काचा उघड्या ठेवून बसलो होतो आणि त्यांनी नेमकं वरतून पाणी मारलं. त्यांना वाटलं की गाडीच्या काचा बंद असतील, तर सगळं पाणी आतमध्ये. आणि आता मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे. तर आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. चटणी जी आहे ती आमची बनवून झालेली आहे. तर आता हे जे आहे समोर किराणा मालाचं दुकान आहे, तिकडे मम्मी पप्पा गेलेत जरा थोडंफार सामान घेण्यासाठी, कारण की आमच्या इथे गावात जवळपास कोणतं दुकान नाही आहे. मग असं 4-5 किलोमीटर जाऊन मग ते दुकानातून सामान घ्यावं लागतं. मग मम्मी पप्पा बोलले की इथूनच घेऊया सामान, आता हे रस्त्यातच दुकान लागले तर मग इथूनच घेऊन मग आपण घरी जाऊया. त्याच्यानंतर आम्ही गेलो पेट्रोल पंपवर. आमच्या एरियामध्ये फक्त कडेगावमध्येच जे आहे ते CNG भेटतं, बाकी इतर ठिकाणी कुठे भेटत नाही. मग आम्ही चेक करण्यासाठी गेलेलो, बट आज देखील CNG नव्हतं. जर इथे असेल तरच CNG भेटतं, नाहीतर मग नाही भेटत. तर मग नाही भेटलं CNG.
मग म्हटलं आपण आलोच आहे तर कडेगावमध्ये तर आपण चेक करून जाऊया, तर म्हणून आम्ही गेलो होतो, बट नाही भेटलं. मग त्यानंतर आम्ही निघालो घरासाठी. तर कडेगाव देखील आमच्यापासून बरंच लांब आहे, 1-1.5 तासाचा रस्ता आहे. तर तुम्ही देखील जर कडेगावात राहत असाल किंवा आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर तुम्हाला चटणीसाठी हा खरंच खूप बेस्ट ऑप्शन आहे. कारण की आपल्या आत्ताच्या ज्या जनरेशनला जे आहे चटणीचं खरंच नाही जमत आणि नक्कीच काही ना काहीतरी बिघडतं. तर हे खरंच बेस्ट ऑप्शन आहे. आणि आता बऱ्याच ठिकाणी सगळेजण असे रेडीमेडच आणतात. खूप कमी लोक आहेत जे पहिल्यातले की जे आता देखील चटणी बनवतात, नाही तर सगळेजण आता रेडीमेडच घेतात. तर आता आम्ही चाललो आहे घरी. तर बघूया आता घरी जाऊन काय प्लॅन होतो आहे. आता 4 वाजलेत आणि आजी देखील घरी थांबलेली आहे. मी ब्लॉगसाठी मी आली होती मम्मी पप्पांबरोबर. आणि इथे बघा रस्त्याचं काम चालू आहे. खूपच खराब आहे हा रोड. गावाकडचे बरेच रोड असे आहेत. आणि त्यानंतर आम्ही आलो घरी. तर आता मम्मीने चटणी जी आहे ती हवेला ठेवतात. जसं की माहिती असेल, बनवून आणल्या त्याचे जे ढेकळे जे आहेत ते फोडले जातात आणि हवेला बांधून ठेवली जाते चटणी. थोड्या वेळ उघडी ठेवली जाते, नंतर मग ती भरून ठेवली जाते कशात तरी. तर आता मग मम्मीचं तेच काम चालू होतं, चटणी हवेला लावायचं. कारण की बाहेर वातावरण देखील असं झालं होतं पावसाचं. तर बोलतात पावसाच्या वातावरणात पण असं जर वाळवण किंवा चटणी वगैरे ठेवली तर मग ते बुरशी वगैरे येते असं पण म्हणतात. तरी पण आता थोडा वेळ हवेला ठेवलेली आहे. आजी म्हणली की ढेकळे फोडून मग थोडा वेळ हवेला ठेव आणि नंतर मग ओढणीने बांधून ठेव, म्हणजे त्याला हवा नाही लागणार. तर आता त्यांचं आल्या ते काम चालू झालेलं होतं. आणि आम्ही आता तुम्हाला बाहेरचं देखील दाखवते मी, कसं काय वातावरण आहे. हवा वगैरे सुटली होती आणि सगळेच आता कंटाळलेले होते. आजी घरात थांबलेली आणि मला पण असं वाटत होतं की मी उगाच गेली, कारण की रिद्वीने खूप त्रास दिला. आणि हे बघा कशी हवा सुटलेली आहे बाहेर. झाडं वगैरे खूप जोरजोरात हलत होते. असं वाटत होतं की आत्ताच पाऊस पडतोय की काय. पण पाऊस तर काय अजून तरी आला नव्हता. हवा सुटलेली होती, पण आम्हाला एक अंदाज होता की हां आता आज पाऊस येणार. आणि गरज देखील होती पावसाची, कारण की खूपच गरम होते गावाला देखील. मग असं वाटत होतं पाऊस पडल्यावर थोडा वेळ थंड तरी वाटेल. आणि मग नंतर मम्मी बोलली की आता जेवण बनवायचा कंटाळा आला आहे, मग आपण चायनीज आणूया. मग त्यानंतर सौरव, मी आणि रिद्वी गेलो चोराडेला. आमच्या इथे नाही भेटत, जसं की तुम्हाला माहिती आहे काही शॉप वगैरे नाही. तर आमच्या गावापासून एक 4-5 किलोमीटरवर असेल चोराडे. तर तिकडे आम्ही निघालेलो आहे चायनीज आणायला. तर आम्ही आत्ताच जाऊन घेऊन येतो, कारण की परत जर पाऊस पडला तर मग परत अजून भिजू. आणि पावसाचे रस्ते, गावातले रस्ते थोडेफार, म्हणजे पूर्ण रस्ता डांबरी नाही आहे, थोडाच रस्ता डांबरी आणि बाकी जो रस्ता आहे तो कच्चा रस्ता आहे. बघा इथून कच्चा रस्ता चालू झाला आहे. मग जर पाऊस वगैरे पडला तर रस्त्यात चिखल होतो, मग गाडी वगैरे अडकण्याची शक्यता असते. मग आम्ही बोललो की पाऊस पडायच्या आधीच आपण जाऊन येऊया आणि घेऊन येऊया. एकदा घरी घेऊन आलो की परत मग टेन्शन नाही आणि उजेडाचं जाऊन आलेलं बरं. तर हे आहे सुभेदार चायनीज, जे की चोराडेमध्ये आहे आणि खूपच छान इथे चायनीज भेटतं. मी ह्या अगोदर 2 वेळा देखील खाल्लेलं आहे इथे. आणि इथे बघा कॉर्नरला चेकिंग चालू होतं इलेक्शनमुळे. गाडीची डिक्की वगैरे, कॅमेरामॅन होता, पोलीस लोक होते आणि पूर्ण गाडीचं चेकिंग करत होते. प्रत्येक गाडी येईल त्याचं चेकिंग चालू होतं इथे चोराड्याच्या कॉर्नरला. हा सरळ रोड जो आहे तो निमसोड, म्हासूरने, मायनी त्या साईडला हा रोड जातो. एक मिनटं मी तुम्हाला आजूबाजूचा सगळाच परिसर दाखवते. पण हे चेकिंग, प्रत्येक गाड्याचं चेकिंग मला काय म्हणजे ह्यांची सिस्टम समजली नाही. तर बोलले जातं की पैसे वगैरे वाटतात म्हणून चेक करतात. आणि हे जे आहे हे आहे ते चायनीजचं दुकान, जिथे खूप छान चायनीज भेटतं. आणि बरेच दुकानं आहेत तिथे लागून, म्हणजे इथे खायच्या बऱ्याच गोष्टी भेटतात. जे वडापाव, समोसा, चायनीज किंवा साऊथ इंडियन वगैरे आहे ते सर्वच ह्या लाईनला सगळीच दुकानं लागून आहे. आणि हा जो रोड आहे तो वरती गेलेला आहे. हे ते बोर्ड्स पण लावलेत ग्रीनवाले की कुठे रोड जातो कोणता ते. आणि इकडे जे आहेत ते स्टॉल्स आहेत सगळे क्रमाने. तर आता सौरव आणि रिद्वी वेट करत होते, आम्ही ऑर्डर दिलेली होती. आणि चायनीज हे इंदोरमध्ये नाही भेटत नॉनव्हेज. रिद्वीच्या डिमांड कुठे जरी गेले तरी संपत नाही, तर तिने आता कुरकुरे घेतली होते. आणि आम्हाला असं झालेलं होतं की कधी एकदा हा बनवून देतो आहे आणि कधी एकदा आम्ही घरी जातो आहे, कारण की वातावरण बघून. पण ऑर्डर मोठी असल्यामुळे त्याला बराच टाईम लागत होता. आणि रिद्वी सौरवला त्रास देत होती. मला नव्हती देत, सौरवला त्रास देत होती, त्यामुळे मला खूप बरं वाटत होतं. तर आता आमची ऑर्डर जी आहे ती रेडी झालेली आहे.
तर आता आम्ही ऑर्डर घेणार आणि आता जाणार आहोत घरी, कारण की आता पार्सल भेटलं तर आता एकदा टेन्शन नाही. तर आणि आमच्या गाडीला डिक्की देखील आहे, तर आता हे सगळं जे आहे ते डिक्कीत ठेवणार आणि जाणार. तर आता आम्ही निघतोय. तर मी तुम्हाला बोलली होती की मी तुम्हाला चोराडेचा रोड दाखवेन कसा वगैरे, तर येताना तुम्ही थोडाफार बघितलेलाच आहे. तर आता मी जाताना देखील दाखवेन, तर तुम्हाला देखील वाटेल की काही नाही आहे चुकण्यासारखं. ॲक्च्युली सीन असा आहे की तिथे त्या रस्त्याला एकही घर वगैरे नाही आहे आणि लाईट तर नसतातच गावाकडे आणि पूर्ण शेतातून रस्ता आहे. आणि आता कसे दिवस असल्यामुळे दोन्ही बाजूला ऊस आहे, रोडच्या दोन्ही बाजूला. तर त्यामुळे बरेच लोक चुकतात, कोणी विचारायला वगैरे नसल्यामुळे. आणि गावाला कसं प्रत्येक रानातून हा रोड वगैरे काढला जातो, त्यामुळे देखील बरेच लोक चुकतात. तर आता हा आतमध्ये येण्यासाठी रोड आहे, तर जिथपर्यंत घरं आहे तिथपर्यंत लोकांना समजते की हां बाबा हा रोड आहे. आणि दिवसभर कशा गाड्या असतात त्यामुळे समजतं की हां इथूनच रस्ता असेल तिथून. पण रात्रीचं कसं समजणार की कुठून रस्ता आहे. आणि प्रत्येकाने आपल्या रानात जाण्यासाठी रस्ता केलेला आहे, त्यामुळे देखील बरेच लोक चुकतात. तर चला मी तुम्हाला आता आज रोड दाखवणार आहे की कसा आहे चोराडेचा रोड आणि कसं काय आहे ते. जास्त काही नाही, तर असं रोडच्या बाजूला ऊस वगैरे आहेत आणि रात्रीचे ससे वगैरे कोल्हा वगैरे इथे आम्ही देखील बघितले बाहेर पडतात ते. आणि एकदा डांबरीला लागलं की मग तुम्ही समजून जायचं की आपण गावाच्या जवळ आलेलो आहोत, कारण की गावापासून थोडा जो रस्ता आहे तो डांबरी आणि बाकी सगळा रस्ता जो आहे तो कच्चा आहे. तर आता आम्ही लागलेलो आहोत डांबरी रस्त्याला, म्हणजे आता आम्ही घराच्या जवळ पोचणार आहोत. म्हणजे जवळ नाही तसं तर बघायला गेलं तर बरंच लांब आहे, पण थोडंफार जवळ आता आम्ही पोचत आलेलो आहोत. आणि त्यानंतर आम्ही पोचलो घरी. तर तुम्ही बघू शकता पावसाला जे आहे सुरुवात झालेली आहे. रोडला नव्हतं, तिकडे वेगळं वातावरण आहे आणि आमचं घर शेतात असल्यामुळे इथे वेगळं वातावरण आहे. तर आता पावसाला जे आहे सुरुवात झालेली आहे आणि सौरव आता गाडी लावतोय आणि वारा देखील खूप जोरात सुटलेला आहे. तसं तर आता कमी पाऊस येतोय, पण हवा खूप सुटली होती, तुम्हाला दिसतच असेल आजूबाजूला. त्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही वाट बघितली, बट लाईट काय आली नाही. मग शेवटी आम्ही जेवायला बसलो आणि भांडी घासायला टेन्शन नको म्हणून आम्ही पत्रावळ्या घेतल्या होत्या. तर आम्ही घेतलं होतं ट्रिपल राईस, फ्राईड राईस, चिकन लॉलीपॉप, सूप वगैरे सगळं काही आणलेलं होतं. तर असा होता आमचा आजचा दिवस. आणि लाईट गेल्यामुळे नंतर मी जास्त काही शूट नाही केलं. आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.